हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आपण झिरो टू हिरो बॅच स्टार्ट केली होती. त्यातला आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मॅथ्स 1 चा आपण चॅप्टर सुरू केलेला होता. त्यातला आजचा शेवटचा वर्ड प्रॉब्लेमचे 3 क्वेश्चन बाकी होते. ते क्वेश्चन आज आपण कंप्लीट करणार आहोत. एकदम बढिया जबरदस्त असा हा लेक्चर राहणार आहे, त्याच्यामुळे पूर्ण तुम्ही कंटिन्यू पहा. 2x स्पीडवर पहा, म्हणजे तुमचा टाइम वाचून जाईल. आता पहा, फोर्थ वाला क्वेश्चन. 3 क्वेश्चन ऑलरेडी आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. आता लक्षात ठेवा, कोणत्याही फ्रॅक्शन मध्ये 2 टर्म राहते. एक राहते न्यूमरेटर, दुसरा राहते डिनॉमिनेटर. या हॉरिझॉन्टल रेसच्या वरच्या वाल्याला म्हणतो आपण न्यूमरेटर आणि खालच्या वाल्याला म्हणतो आपण डिनॉमिनेटर. मग इथं आपण लिहून घेऊ सगळ्यात पहिले का जो डिनॉमिनेटर आहे त्याला, न्यूमरेटर आहे त्याला कन्सिडर करू आपण एक्स. इथे लिहून घेऊ आपण लेट न्यूमरेटर ऑफ, कोणाचा न्यूमरेटर, माझा का तुमचा, फ्रॅक्शनचा. न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन बी एक्स अँड डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन बी वाय. न्यूमरेटरला कन्सिडर केलो आपण एक्स, डिनॉमिनेटरला कन्सिडर केलो आपण वाय. आता जशी जशी वर्डिंग जातात तसं तसं आपण जाणार आहोत. वर्डचे मिनिंग काय होते ते सुद्धा मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, तुम्हाला भरपूर असा फायदा होणार आहे. डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर म्हणजे काय होते, ए वाय. देअरफॉर इथे लिहू बाय फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन नुसार. काय पहिल्या कंडिशन नुसार? डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर म्हणजे काय आपला वाय. इज म्हणजे इज इक्वल टू 4 मोर दॅन म्हणजे होते प्लस, म्हणजे +4 ट्वाइस न्यूमरेटर, ट्वाइस म्हणजे होते 2 इंटू न्यूमरेटर म्हणजे आपला एक्स. याला इकडे घेऊन येऊ, 2x मायनस वाय, सॉरी +2x इकडे गेल्यावर होईल -2x प्लस वाय इज इक्वल टू 4. हाच राहील आपला इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला करायचं आहे सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये थोडासा ट्विस्ट आहे बघा. आता डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स न्यूमरेटर. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरचा 12 टाइम्स बनताय, पण कधी? इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6. जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण 6 ने रिड्यूस करतो. मग इथे लिहून घेऊ, देअरफॉर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस म्हणजे काय होते, कमी करणे, बाय 6. आता न्यू न्यूमरेटर येईल आपल्याकडे आणि आपल्याकडे येईल न्यू डिनॉमिनेटर. पहा मग आता न्यू न्यूमरेटर आणि न्यू डिनॉमिनेटर आपल्याकडे का राहील? जुनावाला न्यूमरेटर होता माझ्याकडे एक्स, याच्यातून मी काय करतो 6 रिड्यूस म्हणजे 6 मायनस करतो, म्हणजे हा होईल एक्स मायनस 6. जुना डिनॉमिनेटर होता माझ्याकडे वाय, याच्यामधून मी 6 मायनस करतो म्हणजे हा होईल वाय मायनस 6. एवढा क्लिअर आहे? जेव्हा असा होईल तेव्हा काय म्हणते का डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम न्यूमरेटर. पहा, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स न्यूमरेटर. मग इथे लिहून घेतो, देअरफॉर डिनॉमिनेटर म्हणजे काय, वाय मायनस 6 बिकम्स म्हणजे मी इज इक्वल टू सांगितलं होतं, बिकम्स 12 टाइम्स. 12 टाइम्स म्हणजे होते 12 इंटू न्यूमरेटर काय, एक्स मायनस 6. याचा आतमध्ये मी मल्टिप्लाय करून घेतो. हा ब्रॅकेट होता, याला ब्रॅकेटले बाहेर काढून घेतो, हा जसा तसा. 12 इंटू एक्स म्हणजे 12x मायनस 12 इंटू 6 12×6 = 72, बरोबर आहे, 72. आता +12x इकडे झाल्यावर होईल -12x, हा प्लस वाय, +6 तिकडे गेल्यावर होईल -6 तिकडे गेल्यावर होईल +6. 72 + 6 -12, इथं x सुटला, x प्लस वाय इज इक्वल टू, हा किती होईल, मला वाटते हा होईल -66. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे, या दोघांचा करायचा आता आपल्याला सबस्ट्रॅक्शन. इथं लिहून घेतो मग मी, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. एक काम करतो मी, इक्वेशन 2 जो आहे तो पहिले लिहून घेतो. काय नव्हतं, 1च पहिले लिहितो, तुमची इच्छा. -2x प्लस वाय इज इक्वल टू 4. आणि हा दुसरा कोणता आहे, -12x प्लस वाय इज इक्वल टू -66. आता लक्षात ठेवायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करताना सेकंड इक्वेशनची साइन जी आहे ते काय होते, चेंज. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. हा मायनस आहे म्हणजे हा प्लस, हा प्लस आहे म्हणजे हा मायनस, मायनस आहे म्हणजे हा प्लस. वाय कॅन्सल. 12 मायनस 2 म्हणजे किती होईल, 10x इज इक्वल टू 4 + 66, हा होईल 70. 10 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड, x इज इक्वल टू 70/10 म्हणजे x इज इक्वल टू आला 7. आता आपण काय करू, पुट
x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करू? 1 मध्ये पुट करतो मी. 1 सोपी दिसत मला. पहा मग आता 1 काय, x च्या जागी 7 पुट करायचं आहे, -2. पहा आता -2 इंटू x च्या जागी पुट करायचं आहे मला 7 प्लस y इज इक्वल टू 4. हा किती होते? 7 दुने 14 मायनस वाला प्लस y इज इक्वल टू 4. -14 तिकडे गेल्यावर काय होईल? +14. म्हणजे y इज इक्वल टू 4 + 14, y इज इक्वल टू 18. देअरफॉर आता पहा, न्यूमरेटर आला 7, डिनॉमिनेटर आला 18. मग आता आपला फ्रॅक्शन काय राहील? देअरफॉर द फ्रॅक्शन इज, आपल्याला फ्रॅक्शन काढायचं आहे. द फ्रॅक्शन इज न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर म्हणजे 7/18. अशा प्रकारचा जो आहे आपला हा आन्सर आपण इझिली काढू शकतो. याच्यानंतर आपण याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण पाहू नेक्स्ट वाला क्वेश्चन, तो म्हणजे 5th वाला क्वेश्चन. काढले स्क्रीनशॉट? बघा मग आता 5th वाला क्वेश्चन काय म्हणते, थोडासा मोठा क्वेश्चन आहे पण इझी क्वेश्चन आहे. एवढा काही खतरनाक मी राहिल्यावर राहत नाही क्वेश्चन मध्ये पण आपण सोपे होऊन जाते. पहा मग आता, 2 टाइप ऑफ बॉक्सेस A and B आर लोडेड इन अ ट्रक. एक ट्रक आहे, इथं मी एक ट्रक काढून घेतो. हा आहे आपला ट्रक. इथं लिहून घेतो, बुरी नजर वाले तेरा मुकाला. ट्रकच्या मागे लिहून राहते ना, हा अशा प्रकारे हा ट्रक आहे. याच्यामध्ये 2 टाइपचे बॉक्सेस आहे. एक आहे ए टाइपचे बॉक्सेस, आणि दुसरा टाइप आहे बी टाइपचे बॉक्सेस. हे आहे आपले बी टाइपचे बॉक्सेस. हा इथं लिहून घेतो बी. इथं लिहून घेतो ए. ओके. काही ए टाइपचे बॉक्सेस आहे, काही बी टाइपचे बॉक्सेस आहे. ए टाइपच्या बॉक्सचा वजन किती आहे एका बॉक्सचा ते आपल्याला माहित नाही. बी टाइपच्या बॉक्सचा एका बॉक्सचा वजन किती आहे ते सुद्धा आपल्याला माहित नाही. तेच आपल्याला काढायचं आहे. पहा मग आता इथला ड्रायव्हर कुठे गेला? आता हा आपला ड्रायव्हर. ओके. पहा मग आता 2 टाइप ऑफ बॉक्सेस ए अँड बी आर प्लेस इन अ ट्रक. या ट्रकची जी कॅपॅसिटी आहे ती आहे 10 टनची. 10 टन म्हणजे होते 10,000 kg. 1 टन म्हणजे 1000 kg, 2 टन म्हणजे 2000 kg, 10 टन म्हणजे 10,000 kg. आता पहा त्यानंतर काय म्हणते, ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी 10 टन वेन 150 बॉक्सेस ऑफ ए टाइप. ए टाइपचे जे आहे ते 150 बॉक्स जर आपण पुट केलं ठेवलं त्या ट्रक मध्ये, तर 100 बॉक्स ठेवतो आपण बी टाइपचे. ए टाइपचे आणि बी टाइपचे याचे 150 आणि 100 ठेवलो तर ट्रकचा वजन जो आहे तो 10 टन कंप्लीट होत आहे. इट वेट 10 टन बट वेन 260 बॉक्स ऑफ ए टाइप. समजा का ए टाइपचे आपण 260 बॉक्स ठेवलो आणि बी टाइपचे समजा का आपण कुठे गेला 40 बॉक्स ठेवलो, तर हा ट्रक जो आहे तो फुल लोडेड होत आहे. फाइंड द वेट ऑफ इच बॉक्स. आता पहा इथं लिहून घेऊ आपण, लेट वेट ऑफ ए टाइप ऑफ बॉक्स बी x kg and weight of B type of box B y kg. बी टाइप बॉक्सचा वेट किती आहे आपला? y kg. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे लिहून घेतो मी 1 टन इज इक्वल टू 1000 kg. Therefore 10 ton is equal to 10,000 kg. एकदम इझी कंडिशन येईल. Therefore बाय फर्स्ट कंडिशन काय, ए टाइपची किती भरता पहा बरं आपण 150 ए टाइपचा वजन किती आहे आपला x, म्हणून 150x. बी टाइपची किती भरत आहोत आपण 100. बी टाइपचा वजन किती आहे y, 100y इज इक्वल टू टोटल वेट किती होत आहे रे? हा होता 10,000 kg. तर लिहिलो मी 10,000. असा कोणता नंबर आहे जो तिघांमध्ये बी याचा भाग जाऊ शकते? तर 50. मग एक काम करतो, याला 50 ने डिवाइड करून टाकतो मी पद्धतशीरपणे. 0 0 0 0 0 0 कॅन्सल. 5 1 5 5 3 15 म्हणजे हा होईल आपला 3x प्लस 5 1 5 5 2 10 म्हणजे हा होईल आपला 2x इज इक्वल टू 5 1 5 5 2 10 म्हणजे हा 2 आणि 2 0. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. 3x प्लस 2y पाहिजे नाही तर 2y इज इक्वल टू 200. हा झाला आपला फर्स्ट इक्वेशन.
आता लिहून घेऊ आपण सेकंड इक्वेशन. सेकंड मध्ये किती आहे 260 बॉक्स ए टाइपचे म्हणजे एक्स प्लस 40 बॉक्स बी टाइपचे म्हणजे वाय इज इक्वल टू किती होत आहे हा पण 10,000. कितीनं भाग जाऊ शकते याच्या 20 ना. मग डिवाइड कशाने करतो मी 20 ना. 0 0 तर पहिले कट करून टाका. हा तर सगळ्यांनाच आला पाहिजे. 13 का 13 13 दुने 26 13x प्लस 2 दुने 4 2y इज इक्वल टू 5 दुने 10 5 आणि हा 20 म्हणजे 100. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आहे इक्वेशन 2 आहे याला काय करायचं आहे आपल्याला सबस्ट्रॅक्ट. इथं लिहून घेतो मग मी आता सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 2 पहिले लिहून घेतो मी 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. कोणताही आधी लिहिला तरी चालते. 3x पण जो मोठा आहे तो लिहूला तर थोडासा इझी जाते. प्लस 2y इज इक्वल टू किती 200. जो मोठा आहे तो वर लिहा म्हणजे तुम्हाला सॉल्व करताना थोडासा इझी जाऊ शकते. हा प्लस आहे तर मायनस, हा प्लस आहे तर मायनस, हा मायनस, प्लस 2y मायनस 2y कॅन्सल. 13 मधून 3 गेले तर किती राहील 10x इज इक्वल टू हा किती होईल आपला 300. हा इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय होला डिवाइड x इज इक्वल टू 300 बाय 10 0 0 कॅन्सल x इज इक्वल टू 30. x चा आन्सर 30 आपल्याला काय करायचं आहे पुट करायचं आहे. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करू इक्वेशन 1 मध्ये पुट करतो मी. पहा मग आता पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं आहे आपल्याला. इक्वेशन 1 काय पाहून घ्या 3x x म्हणजे 10 प्लस 2y इज इक्वल टू 200 30 प्लस 2y इज इक्वल टू 200 प्लस 30 तिकडे गेल्यावर होईल मायनस 30. 2y इज इक्वल टू 200 मायनस 30. 2y इज इक्वल टू 200 मायनस 30 म्हणजे किती 170. y इज इक्वल टू 170 बाय 2 बरोबर आहे का. y इज इक्वल टू 170 बाय 2 म्हणजे किती होते रे 8 2 16 85. 30 आणि 85 असा आन्सर आहे का. एक चेक करून घेतो पटकन मी. 1.5 चा पाचवा 1.5 1.5 1.5 चा पाचवा. थोडा काहीतरी रॉंग झाला का रे. ओ इथं थोडीशी गडबड झाली पहा. इथं 3x ची व्हॅल्यू 30 आहे का रे. 30 नाही x ची व्हॅल्यू 10 नाही x ची व्हॅल्यू 30 आहे x ची व्हॅल्यू म्हणजे इथे येईल 3 इंटू 10 हा होईल 90 प्लस 2y इज इक्वल टू 200. काहीतरी गडबड वाटतच होती. आता प्लस 90 तिकडे गेल्यावर होईल मायनस 90. 2y इज इक्वल टू 200 मायनस 90. 2y इज इक्वल टू 110. आता आला पा आपला आन्सर बरोबर. y इज इक्वल टू 110 बाय 2 y इज इक्वल टू 55. आपला आन्सर बरोबर आयो. देअरफॉर लास्ट मध्ये आन्सर कसा लिहायचा वेट ऑफ ए टाइप ऑफ बॉक्स बी च्या जागी इज करायचा सॉरी इज 30 kg अँड वेट ऑफ बी टाइप ऑफ बॉक्स इज 55 kg. संपला आन्सर. त्यानंतर आपण पाहू याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही पटकन. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट वाला जो क्वेश्चन आहे पहा मग आता एकदम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हॉट क्वेश्चन म्हणू शकतो आपण याले. अशा टाइपचे दोन क्वेश्चन आहे. एक हा वाला क्वेश्चन 1900 किलोमीटर वाला आणि अजून एक क्वेश्चन आहे 555 किलोमीटर वाला. दोन्ही क्वेश्चन एकदम एकापेक्षा एक जबरदस्त इझी क्वेश्चन आहे आणि एकदम इम्पॉर्टंट असे क्वेश्चन आहे. दोन्ही क्वेश्चनला तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. खूप वेळा बोर्ड मध्ये जो आहे 4 मार्क्स साठी हॉट क्वेश्चन म्हणून विचारण्यात आला आहे. पहा मग आता इथं काय करायचं आपल्याला. एक विशाल नावाचा मुलगा आहे तो समजा का इथं आहे. आता इथं म्हणजे हा आहे आपल्या चंद्रपूर मध्ये. चंद्रपूर वरून तो जाते पहिले नागपूरला. चंद्रपूर वरून त्याला जायचं आहे दिल्लीला. तर तो चंद्रपूरवरून नागपूरला कशाने जात आहे बसनी आणि नागपूर वरून दिल्ली पर्यंत जात आहे तो एरोप्लेननी. बजेट बढिया आहे त्याचा. हा इथं ए इथं बी हा सी. हा चंद्रपूर नागपूर हा कुठे जात आहे आपल्या दिल्लीला. पहा मग आता दिल्ली तो अभी दूर आहे. इथून इथपर्यंत चंद्रपूर पासून तर दिल्ली पर्यंतचा डिस्टन्स जो आहे तो आहे 1900 किलोमीटर. किती किलोमीटर आहे 1900.
आता हा इथून इथपर्यंत कशाने जात आहे? बसनी. आणि इथून इथपर्यंत कशाने जात आहे? एरोप्लेननी. एरोप्लेन. ओके. आता सगळ्यात पहिले पहा, बसची स्पीड दिली आपल्याला. बसची स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. 60च्या स्पीडने आपली बस जाते. पण विमान जो आहे, एरोप्लेन जो आहे, तो 700 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जात आहे, एकदम फास्टली. याच्यासाठी टोटल टाइम लागत आहे एवढा डिस्टन्स करायसाठी 5 आवर. बसनी किती टाइम गेला ते माहित नाही, बसनी किती किलोमीटर गेला ते सुद्धा माहित नाही, प्लेननी किती किलोमीटर गेला ते सुद्धा माहित नाही, प्लेननी किती टाइम गेला ते सुद्धा माहित नाही. फक्त आपल्याला काय माहित आहे? आता एक काम करू, बसनी किती किलोमीटर गेला ते आपल्याला माहित नाही, तर मी काय करतो, सपोज तो बसनी गेला x किलोमीटर आणि प्लेननी गेला तो y किलोमीटर. x किलोमीटर प्लस y किलोमीटर म्हणजे टोटल किलोमीटर. टोटल किती आहे पहा बरं? 1900. मग इथं लिहून घेतो मी, लेट विशाल ट्रॅव्हल x किलोमीटर बाय बस and y किलोमीटर बाय एरोप्लेन. एरोप्लेननी किती गेला तो? y किलोमीटर. देअरफॉर बस प्लस प्लेन इज इक्वल टू दिल्ली. टोटल किलोमीटर आहे 1900. हाच झाला आपला इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 बनवणार एकदम बच्चों का खेळ आहे, तुमच्यासारखे छोटे छोटे. पण इक्वेशन 2 बनवणार तेवढाच मोठ्या मोठ्या बच्चों का खेळ आहे तुमच्यासारख्या. पहा मग आता सगळ्यात पहिले आपल्याला टाइम दिलाय. बसचा टाइम किती गेला ते माहित नाही आपल्याला, एरोप्लेनचा टाइम किती गेलाय ते माहित नाही आपल्याला. टोटल टाइम दिलाय. टोटल टाइमले म्हणतो मी टी इज इक्वल टू किती आहे आपला? 5 आवर. आता स्पीड इज इक्वल टू होते डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे? स्पीड इज इक्वल टू होते डिस्टन्स अपॉन टाइम. मग टाइम इज इक्वल टू का होईल? तर टाइम इज इक्वल टू होते डिस्टन्स अपॉन स्पीड. एवढा ओके आहे. टाइम आता आपल्याला काढायचा आहे बसचा टाइम, आता आपल्याला काढायचा आहे प्लेनचा टाइम. आपल्याला टोटल टाइम दिलाय बसचा टाइम प्लस प्लेनचा टाइम म्हणजे टोटल टाइम. आता इथं लिहितो बस टाइम ऑफ बस, लिहितो टाइम फॉर बस किंवा बस टाइम लिहून घेतो डायरेक्ट. काय एवढा टाइम वेस्ट करायचा आपला? बस टाइम T1. बसचा डिस्टन्स किती आहे? बसचा डिस्टन्स आहे x अपॉन बसची स्पीड किती आहे? बसची स्पीड आहे 60 म्हणजे x बाय 60. त्यानंतर लिहितो मी एरोप्लेन टाइम. एरोप्लेन टाइम लिहितो मी T2. एरोप्लेनची स्पीड किती आहे? एरोप्लेनची स्पीड आहे y किलो, सॉरी, एरोप्लेनचा डिस्टन्स किती आहे? एरोप्लेनचा डिस्टन्स आहे y. एरोप्लेनची स्पीड किती आहे? 700. मग इथे लिहितो मी 700. आता पहा T1 प्लस T2 इज इक्वल टू T होते. बरोबर आहे? T1 म्हणजे काय पहा बरं? x बाय 60 प्लस T2 म्हणजे काय पहा बरं? y बाय 700 इज इक्वल टू T म्हणजे काय पहा बरं? तर हा आहे 5. बरोबर आहे? टोटल टाइम किती दिला आपल्याला? 5. आता करू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 700 इंटू एक्स म्हणजे किती? 700x. 60 इंटू वाय म्हणजे किती? 60y डिवायडेड बाय 60 इंटू 700. याला जसंच्या तसा ठेवून द्या सध्या, एवढा मोठा कॅल्क्युलेशन तुम्हाला नाही येत. आता हा मल्टिप्लाय वाला तिकडे गेल्यावर होईल, डिवाइड वाला तिकडे गेल्यावर होईल मल्टिप्लाय. इथं आहे 700x प्लस इथं आहे 60y इज इक्वल टू इथं आहे 5 इंटू 60 इंटू 700. आता हा 5 आहे. ओके, 5. आता असा एखादा नंबर पाहायचा आहे जो सगळ्यांमध्ये आपण डिवाइड करू शकतो. कोणता नंबर आहे असा? 30 नाही, 20 ने आपण डिवाइड करू शकतो. तर मी काय करतो, याला बी 20 ने डिवाइड करतो, याला पण 20 ने डिवाइड करतो आणि या सगळ्यांना मिळूनच 20 ने डिवाइड करतो. हा 0 0 0 0 कॅन्सल. इथला पण हा 0, इकडचा कोणता कट करू, कोणता कट करू, कोणता 0 कट करू, कोणताही करू शकता तुम्ही. एक काम करतो, 60 वालाच कट करतो ना, बढिया आहे ना. आता 3 दुने 6, इथं उरल 3, इथं 35, इथं 6 म्हणजे 3, 6 म्हणजे 3, 3 दुने 6 म्हणजे 3. आता इक्वेशन काय आला पहा मग आपला. आता इथं आला 35x प्लस इथं आला 3y इज इक्वल टू इथं 5 3 15, 15 7 105, 105 आणि हे 20. हा झाला आपला इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. इक्वेशन 1 ला आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल बरं.
एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900 आहे. याला आपण मल्टिप्लाय करू. कितीनं मल्टिप्लाय करू? 3 न. म्हणजे हा 3y होऊन जाईल. मग हा काय होईल? 3x प्लस 3y इज इक्वल टू हा 57 होईल का? एकच मिनिट, मेरा टूल कहाँ गया? कैलकुलेट करके देखेंगे. 19 इंटू 3 57 5700 इक्वेशन नंबर 3. आता काय करायचं आपल्याला? सबस्ट्रॅक्ट. इथं लिहून घेतो मग मी सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 and 3. 2 and 3 चा सबस्ट्रॅक्शन मला करायचं. आज आपण 2 and 3 चा सबस्ट्रॅक्शन कसा करतो मी. सगळ्यात पहिले आता हा तर क्वेश्चन झालाच, याला हटवून टाकतो ना, म्हणजे आपल्याला जागा चांगली पुरल. अशी तर बहुत जागा आहे आपल्याकडं, पण तुम्हाला दिसला पाहिजे. हा आता आपण सबस्ट्रॅक्ट करत आहो. मी का करत आहो? सबस्ट्रॅक्ट. थोडंसं असावर तू. हा सबस्ट्रॅक्ट करताना इक्वेशन 2 लिहून घेतो. 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. इथं किती आहे? 3x प्लस 3y इज इक्वल टू 5700. सबस्ट्रॅक्ट करता हो म्हणजे सेकंड इक्वेशनची साइन का होईल? चेंज. हा मायनस, हा प्लसचा मायनस, हा मायनस. 3y कॅन्सल. 35 मधून 3 गेले तर 32x. 10,500 मधून 5,700 गेले तर किती राहतील रे? टूल 10,500 मायनस 5700. अरे 000 झाला का? 4,800. आता x इज इक्वल टू 32 मल्टिप्लाय वाला डिवाइड होईल. 4,800 डिवायडेड बाय 32. मला वाटते हा होईल 150 डिवायडेड बाय 32 150. हा आला आपला सर 150. बसचा डिस्टन्स काढायचा होता. प्लेनचा काढायचा असेल तर पुट करून डायरेक्ट याच्यात पुट करा. 1900 मधून मायनस करा, तुमचा आन्सर येऊन जाईल. मग इथं लिहून घेऊ डायरेक्ट. देअरफॉर वी शाल ट्रॅव्हल किती? 150 किलोमीटर. 150 किलोमीटर बाय बस. बसनं किती गेला बिचारा? 150 किलोमीटर ना. बाकी बसला प्लेन मध्ये ना भुर्र कन उडून चालला गेला. अशा प्रकारची होती आपली ही प्रॅक्टिस सेट. एक काम करा, याचा पटकन तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ही होती आपली लास्ट वाली प्रॅक्टिस सेट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा. याच्यानंतर आपण सायन्स 1, सायन्स 2, मॅथ 2 याचे बी आपण कंप्लीट व्हिडिओ आणणार आहोत. अशाच प्रकारचे तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी बसल्या बढिया कूलर मध्ये, एसी मध्ये चांगले चांगले असे व्हिडिओ पहा. 2x स्पीडवर लिहून बघा, सोडवून बघा. जास्त टाइम वेस्ट नको करा. तुमचं 10वीचा वर्ष आहे, त्याच्यामुळे थोडे थोडे व्हिडिओज बी बघत राहा. आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांना पण सांगा बघासाठी. कमेंट करा तुम्हाला अजून कोणता चॅप्टर पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.